नमस्कार मित्रांनो, मी आहे ॲडव्होकेट राजेश गुजराती. आपले सगळ्यांचे स्वागत करतो लॉ एज्युकेशन टू ऑल या सत्रामध्ये. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत EWS सर्टिफिकेट म्हणजे इकॉनॉमिकल विकर सेक्शन, म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असणाऱ्या प्रमाणपत्रासाठी. तर मित्रांनो, काय आहेत या EWS सर्टिफिकेटसाठी अर्ज करायच्या अटी शर्ती, काय आहेत त्याचे क्रायटेरिया, काय आहेत त्याच्या परिभाषा, याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. तर मित्रांनो, सर्वात पहिली जी अट आहे EWS सर्टिफिकेटसाठी, तर तुम्ही हे सर्वसामान्य प्रवर्गातील असावे, म्हणजे जनरल कॅटेगरीमध्ये असावे. आपण SC ST OBC किंवा राखीव जे आहे NT VJ वगैरे या प्रवर्गातील सदस्य नसावे. ही एक सर्वात पहिली अट आहे. त्यानंतर दुसरी अट जी आहे की आपण महाराष्ट्राचे कमीत कमी 15 वर्ष जे स्थानिक असणारे डोमेसाईल असावे, म्हणजे आपल्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट असावं महाराष्ट्राचं. त्यानंतर आपल्याकडे आपल्या ज्या एकूण संपूर्ण कुटुंबाचं जे उत्पन्न आहे हे 8 लाखापेक्षा कमी असावं. आता कुटुंब ह्या व्याख्येमध्ये कोणाचा समावेश होतो याच्याविषयी आपण जाणून घेऊ. कुटुंब म्हणजे 18 वर्षाच्या खालचे संपूर्ण मुलं, मुलगा, मुलगी हे येतील आणि पती आणि पत्नी येईल, आणि ह्या चौघांच्या मिळून उत्पन्न जर 8 लाखाच्या कमी असेल तरच आपल्याला EWS सर्टिफिकेटसाठी अर्ज करता येतो. ही झाली आपली उत्पन्नाची मर्यादा. आता याच्याशिवाय अजून एक मर्यादा आहे की जर आपण शेतकरी असाल, आपली जर शेती असेल, तर ती शेती 5 एकरपेक्षा जास्त असता कामा नये. म्हणजे आपल्या कुटुंबातील म्हणजे वडील, आई, मुलगा आणि मुलगी यांच्या संपूर्ण कुटुंबाची मिळून 5 एकरपेक्षा जास्त शेती असायला नको. जर आपल्याकडे आपण निवासी याच्यात राहत असला, निवासी फ्लॅटमध्ये राहत असेल, तर निवासी फ्लॅट हा 1000 चौरस मीटरपेक्षा कमी असावा. 1000 चौरसपेक्षा जास्तीच्या फ्लॅटमध्ये हे उत्पन्न हे सर्टिफिकेट अप्लाय करता येत नाही. जर आपण महानगरपालिका हद्दीत राहत असाल आणि महानगरपालिका हद्दीत आपला खुला प्लॉट आहे आणि त्यावर आपलं घर असेल, तर तो 100 चौरस मीटर किंवा 100 चौरस यार्ड याच्यापेक्षा कमी असावा. जर आपण नगरपालिका हद्दीच्या बाहेर राहत असू आणि महानगरपालिका हद्दीच्या बाहेर राहत असू, एखाद्या गावात राहत असू किंवा नगरपालिका तालुका प्लेसमध्ये राहत असू, तर आपलं घर जर खुल्या प्लॉटवर असेल तर 200 चौरस वारापेक्षा कमी, 200 चौरस मीटरपेक्षा कमी प्लॉटवर बांधलेलं घर असलं पाहिजे. ही एक याची एक महत्वाची अट आहे. त्यानंतर जर आपण ह्या सर्व वरच्या अटी जर आपण पूर्तता करत असेल, जर ह्या सर्व अटी आपण पूर्तता करत असू, तर आपण हे जे EWS सर्टिफिकेट घेतलं आहे याचा उपयोग करून आपण वैद्यकीय शिक्षणात सुद्धा प्रवेश घेऊ शकता. आपण टेक्निकल म्हणजे तंत्रनिकेतन, इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता. सर्व प्रकारच्या ज्या शिक्षण संस्थांमध्ये 10% आरक्षण EWS साठी राखीव ठेवलेलं आहे, आणि म्हणून आपण त्याचा उपयोग करून आपल्या शिक्षणाचा दर्जा सुधारू शकता. आता यात प्रश्न येतो की जर EWS सर्टिफिकेट आपलं काही कारणाने नाकारलं आणि आपण जर ह्या क्रायटेरिया पूर्ण करीत असू, तर याची अपील अथॉरिटी कोणती आहे? तर आपण सर्वात पहिले अर्ज करताना तहसीलदार, ज्या एरियाचे तहसीलदार असतील त्या एरियाच्या तहसीलदारांकडे आपण हे अर्ज करतो, आणि ह्या अर्जामध्ये हे सर्व क्रायटेरिया पूर्ण करणारा एक तो फॉर्म असतो, छापीव फॉर्म असतो. आपण त्या माहिती भरत असतो. यामध्ये आपण प्रतिज्ञापत्र देत असतो. यामध्ये आपण आपला स्वतःचा शाळेचा दाखला, वडिलांचा शाळेचा दाखला, आजोबांचा पण शाळेचा दाखला किंवा जन्माचा दाखला याच्यासाठी व्हॅलिड पुरावा आहे, आणि डोमेसाईल सर्टिफिकेट असणं महत्त्वाचं आहे. उत्पन्नाचा दाखला महत्त्वाचा आहे. हे घेतल्यानंतर आपण सर्व डिक्लेरेशन भरून आपण अर्ज करतो. पण एवढे अर्ज केल्यानंतर सुद्धा काही वेळेस तहसीलदार आपल्याला EWS सर्टिफिकेट देण्याचं नाकारतात, आणि त्याचं कारण आपल्याला दिलं जातं त्या ॲप्लिकेशनच्या खाली, आणि ते कारण पाहून आपण त्याची अपील करू शकतो. तर कोण आहे वरिष्ठ अपील? तर याचं वरिष्ठ अपिलाचं जो अपील अथॉरिटी आहे ते आहे उपजिल्हाधिकारी. त्या क्षेत्रातील उपजिल्हाधिकारी याचे वरिष्ठ अपील अथॉरिटी ठेवलेले आहे. मात्र जर रिजेक्शन आलं तर आपण ते रिजेक्शन व्यवस्थित पाहून घ्यावं. हा जो वरचा क्रायटेरिया आहे की संपूर्ण आपण जनरल कॅटेगरीतले असावे, आपण
जर कधी कॅटेगरीमध्ये असो SC ST OBC VJ NT तर आपण मात्र चुकूनही याच्यासाठी अप्लाय करू नये, कारण त्यामध्ये आपल्या शाळेच्या दाखल्यावर लिहिलेलं असतं आणि तो 100% रिजेक्शन येतं. एकाच वेळेला SC ST आणि EWS हे दोन्ही लाभ घेता येणार नाही. म्हणून त्या लोकांनी इथे यायचं की नाही हा प्रश्न इथे क्लिअर आहे की जे फक्त जनरल कॅटेगरीतले लोक असतील त्यांच्यासाठीच हा जो EWS प्रवर्ग काढलेला आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट मित्रांनो, बरेच जे महाराष्ट्रात बाहेरच्या परप्रांतातून किंवा पर राज्यातून लोक स्थानिक व्हायला येतात, नोकरी आणि व्यवसायासाठी येतात, किंवा मुलींचे लग्न बाहेरच्या राज्यात झालेले असले की त्या सुद्धा जर इकडे येऊन करिअर करत असतील तर त्यांना सुद्धा याच्यात 15 वर्षापेक्षा जास्त मिनिमम डोमेसाईल असणं गरजेचं आहे. म्हणजे किमान जो स्टुडंट आहे तो 1ली ते 15वी, 1ली ते 10वी किंवा जन्मापासून ते 10वी पर्यंत तरी महाराष्ट्रात राहिला असावा, त्याच्याकडे महाराष्ट्राच्या अधिवासाचं प्रमाणपत्र असावं, त्याची माता किंवा पिता ही महाराष्ट्राची रहिवासी असावी आणि तिच्याकडे डोमेसाईल असावं. आता विषय येतो की घटस्फोटित, जर घटस्फोटित व्यक्ती असेल आणि तिचा जर नवरा परराज्यात असेल पण ती जर कधी महाराष्ट्राची बॉर्न असेल किंवा महाराष्ट्रात तिचं माहेर असेल आणि महाराष्ट्रात तिचा जन्म असेल आणि ती महाराष्ट्रात राहायला आली असेल तर तिच्या सुद्धा मुलांना महाराष्ट्राचे रहिवासी मानायची एक अधिकृत तरतूद आहे. मात्र ती घटस्फोट झाल्यापासून किमान 15 वर्ष तरी महाराष्ट्राची रहिवासी असावी आणि त्यामध्ये तिने मुलाचं शिक्षण हे माहेरी केलेलं असावं. त्यामुळे त्या मुलाचा अधिवास पण महाराष्ट्राचा अधिवास धरला जाईल, त्याला पण डोमेसाईल महाराष्ट्राचं मिळेल आणि मग EWSचा त्याला सुद्धा लाभ दिला जाईल. घटस्फोटी स्त्रियांसाठी एक वेगळा क्रायटेरिया सुद्धा असतो, त्यामुळे त्याच्यात सुद्धा त्या अप्लाय करू शकता. पण जर इथे घटस्फोटी जनरल कॅटेगरीमधली जर लेडीज असेल तर ती सुद्धा येथे जो आहे अप्लाय करू शकते तिच्या पाल्यासाठी आणि तिने EWS सर्टिफिकेट घेऊ शकते. मात्र तिच्या वरचे जे हे क्रायटेरिया आहे 8 लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न, 1000 चौरस फुटापेक्षा कमी याचा फ्लॅट, जर प्लॉट असेल तर 100 चौरस मीटरपेक्षा कमीचा प्लॉट आणि त्यावर बांधलेलं घर, महानगरपालिकेच्या बाहेर नगरपालिका हद्दीत असतील तर 200 चौरस मीटरपेक्षा कमीचा प्लॉट आणि त्यावर बांधलेलं घर, अशी सर्वसाधारण कुटुंबातील जर स्त्री असेल आणि ती घटस्फोटित असेल, परित्यक्त्य असेल पण ती महाराष्ट्रात राहत असेल तरी ती EWS मध्ये आपल्या मुलासाठी अप्लाय करू शकते. आता प्रश्न येतो की ॲपिलिएट अथॉरिटी जर असं काही झालं तर आपण ॲपिलिएट अथॉरिटीत ह्या सगळ्या फॅक्ट मांडून ते सर्टिफिकेट ग्रँट करून घेऊ शकतो. अर्ज केल्यापासून 15 दिवसाच्या आतच साधारणपणे यामध्ये बंधनकारक केलेलं आहे की त्यावर न्यायनिर्णय हा तहसीलदारांना घ्यावा लागतो आणि ॲपिलिएट अथॉरिटीला सुद्धा त्याच्या पुढच्या 30 दिवसाच्या आतच न्यायनिर्णय घेणे बंधनकारक आहे. म्हणून हे सर्व 45 दिवसाच्या आत होतं. त्यामुळे याचा लाभ घ्या, आपल्या उच्च शिक्षणासाठी याचा लाभ घ्या अशी माझी आपल्याला शुभकामना आहे. आणि हे EWS सर्टिफिकेट आपल्याला फायद्याचं हो, ही जी ज्ञान आपल्याला दिलं आहे, याच्यात जी माहिती दिली आहे ती आपल्याला फायद्याची हो. जर आपला माझा चॅनल आपल्याला आवडला असेल तर आपला म्हणून आपण याला सबस्क्राईब करावं. आपल्या जर मित्रांना कोणा नातेवाईकाला जर अशा सर्टिफिकेट किंवा इतर कायद्याच्या माहितीविषयी माहिती असेल तर हा व्हिडिओ सुद्धा शेअर करावा. माझे इतरही व्हिडिओ आहेत ते चांगली माहिती देतात, त्यासाठी त्याला सुद्धा शेअर करावं. इतकं मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.